नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत तुमच्या आवडत्या आयबीसी इन्स्टिट्यूट नाशिकच्या ह्या चॅनेलवर, जिथे तुम्हाला स्पर्धा परीक्षांची फक्त माहिती दिली जात नाही, स्पर्धा परीक्षा क्रॅक कशा केल्या जातात आणि त्यासाठी तुमच्याकडे ट्रिक्स अँड टेक्निक्स किंवा एक्झाम्पलला सोडवण्याची पद्धत कशी असायला पाहिजे याबद्दल आम्ही सांगत असतो, वेळोवेळी तुम्हाला अपडेट देत असतो. तर आजचा टॉपिक आहे आपला सरासरी. तर सरासरी म्हणजे काय, सगळ्यात पहिले हे समजून घ्यायला पाहिजे, त्यानंतर सगळ्या गोष्टी किंवा एक्झाम्पल्स आपण व्यवस्थित सोडवू शकतो. तर सरासरी म्हणजे एक साधी गोष्ट आहे, जसं की फॉर एक्झाम्पल कुठल्या तरी एखाद्या कार्यक्रमात काही लोक आलेत, म्हणजे एखादा लग्नाचा कार्यक्रम आहे आपण असं समजू. तर लग्नाच्या कार्यक्रमात काही लोक आलेत, तर प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने काहीतरी भेटवस्तू देत असतं. तर जर त्या लग्नाच्या कार्यक्रमात 200 लोक आलेत, 200 लोकांनी जर काही आपल्या आपल्या परीने काही भेटवस्तू दिल्यात किंवा काही पैसे दिलेत, सो प्रत्येकाने, काही जणांनी 10 रुपये दिलेत, काही जणांनी 50 रुपये दिलेत, काही जणांनी 40 रुपये दिलेत, काही जणांनी 100 रुपये दिलेत, अशा वेगवेगळ्या तिथे अमाऊंट मध्ये त्या लोकांनी जर पैसे दिलेत, तर अशा वेळी जर एकंदरीत हिशोब कोणाला तरी द्यायचा असेल, तर अप्रॉक्सिमेटली किंवा एकंदरीत आलेल्या पाहुण्यांपैकी प्रत्येकाने किती पैसे दिले म्हणून आपण प्रत्येकाचा हिशोब वेगवेगळा सांगू शकत नाही. अप्रॉक्सिमेटली किंवा आपण ऑन अन ऍव्हरेज त्याला म्हणतो, ऑन अन ऍव्हरेज सरासरी प्रत्येकाने जर 30 रुपये दिलेत असं जर एक अंदाज आला, तर आपल्याला हिशोब लवकर करता येतो. कसा हिशोब करता येतो, जर 200 लोक होते आणि जर तिथं 30 रुपये प्रत्येकी अशी भेट जर तुम्हाला मिळाली असेल, तर 200 गुणिले 30 केलं तर आपल्याला एकंदरीत 6,000 रुपये मिळाले. याचा एकंदरीत हिशोब आपल्याला करता येतो आणि ह्याच गोष्टीमध्ये आपल्याला ऍव्हरेज कामाला येतं. जसं की परत एकदा एक छोटं एक्झाम्पल घेऊ. जसं एखाद्या क्लासमध्ये माझ्याच वर्गात समजा की काही मुलं आहेत, ज्यांचं वय वर्ष 20 आहे, 25 आहे आणि 30 आहे. 20 आहे, 25 आहे आणि 30 आहे. ह्या वयोवर्षाची जर माझ्याकडे विद्यार्थी असतील आणि जर कोणीतरी मला विचारलं की तुमच्याकडे ऑन अन ऍव्हरेज सरासरी काय वयोगटातले मुलं अभ्यासासाठी येतात, तर मी काय सांगणार आहे, 25. बरं, मी इथे डायरेक्ट 25 का केलं, खरं म्हणायला गेलं तर इथे अजून एक कन्सेप्ट तुमच्या कानाशी मला टाकायची होती, जी होती ऍव्हरेजमध्ये, सरासरीमध्ये जर नंबर कॉन्झिक्युटिव्ह असतील म्हणजे लागोपाठ येणारे असतील, तर लागोपाठ येणाऱ्या नंबरसाठी मधला नंबर म्हणजेच त्यांचा ऍव्हरेज असतो. जसं की आता ह्या एक्झाम्पलमध्ये जर आपण ऍव्हरेजचा खरंच फॉर्म्युला वापरला असता, तर ऍव्हरेजचा फॉर्म्युला काय विद्यार्थ्यांनो, ऍव्हरेज इज इक्वल्स टू सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवाइड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. सम ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे काय, दिलेल्या संख्यांची बेरीज. मग आपण काय करायचं होतं, 20 अधिक 25 अधिक 30 आणि डिवाइड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे काय, किंवा किती ऑब्झर्वेशन बद्दल तुम्ही बोलत होतात, 1 2 3, मी 3 विद्यार्थ्यांबद्दल बोलत होतो, तर डिवाइड बाय 3 येणार. सगळ्यांची बेरीज करूया चला पटकन. 30 आणि 20 50 झालेत, हे झाले 25 म्हणजे 75 झाले. 3ने भागायला सुरुवात करा. सो 3ने भागल्यानंतर 3 दुणे 6 आणि 3 पाचे 15, म्हणजे आपल्याला उत्तर परत एकदा मधला नंबरच मिळाला. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. वेन द नंबर्स आर कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे लागोपाठ येणारे जर नंबर असतील, तर त्यांचा मधला नंबर म्हणजेच काय असणार आहे, त्यांचा ऍव्हरेज असणार आहे. हे तुम्हाला भविष्यात कामाला येईल, काही एक्झाम्पल्स मध्ये कामाला येणार आहे. क्लेरिकल ग्रेडच्या जितक्याही एक्झाम्स असतात, मग त्यामध्ये IBPS असो किंवा कुठल्याही क्लेरिकल ग्रेडची एक्झाम असो, यामध्ये हे प्रश्न खूप कॉमन असतात आणि या सोप्या सोप्या प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना समीकरण बनवावे लागतात. हे कुठेतरी वेळ तुमचा वेस्ट होतो. तर ह्या गोष्टीसाठी ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आता आपलं बोलणं चाललं होतं ऍव्हरेज बद्दल. ऍव्हरेज मध्ये आपण काय केलं की माझ्याकडे 3 वयोगटातले पोरं आहेत, 20 25 आणि 30 अशी 3 मुलं आहेत. मग त्यांचा ऍव्हरेज किती आला, 25. हो ना, आपण ऍव्हरेजचा फॉर्म्युलाने सुद्धा शोधलं आणि कन्सेप्ट पण शिकली. कन्सेप्ट काय शिकली की जर लागोपाठ येणारे नंबर असतील तर मधला नंबर म्हणजे त्यांचा ऍव्हरेज. ही कन्सेप्ट पण आपण शिकली आहे. तर आणि आपण फॉर्म्युलाने पण सोडवलं. तर 25 हा त्यांचा काय सरासरी आली. 25 गुणिले 3 म्हणजे का बरं मी गुणिले 3 करतोय, कारण की माझ्याकडे काय सरासरी प्रत्येकाचे वय, प्रत्येकाचे म्हणजे एकाचे, सरासरी प्रत्येकाचे वय म्हणजे एकाचे. तर मला एकाचे मिळालेत, किती आहे 25 आहे. जर एकाचे 25 आहे तर लोक 3 होते, म्हणजे गुणिले 3 केल्यावर 75 ही त्यांची बेरीज आली. 75 ही त्यांची बेरीज आली. आणि खरंच हीच बेरीज आहे का, चला चेक करूया. तिघांची बेरीज करा बरं. 30 आणि हे ऑलरेडी आपली करून झाली होती. किती आली ती 75. म्हणजे आपण सरासरीमध्ये अशी एकंदरीत एकाची व्हॅल्यू असलेल्या ग्रुप मधल्या एकाची अशी सरासरी व्हॅल्यू देत असतो, जी कॅल्क्युलेट केली म्हणजे जिचं आपण परत गणिती रूपांतर करून जर त्याची आपण बेरीज शोधायला गेलो तर ती बेरीज ऍक्युरेट मिळते, जी ऍक्च्युअल मध्ये असणार आहे.
तर एकंदरीत सरासरी म्हणजे काय असतं? दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले किती संख्या आहेत ते आपल्याला खाली लिहावं लागतं. तर याला सरासरी म्हटलं जातं. ओके, तर जास्त वेळ न घेता, ठीक आहे ना, आता खूप कन्सेप्ट मी एक्सप्लेन नाही करू शकत. काही माझे जुने व्हिडिओ आहेत त्यामध्ये हे कन्सेप्ट मी खूप डीपली केलाय. मेन भर आपला असणार आहे आज प्रश्नांकडे. तर प्रश्न बघा विद्यार्थ्यांनो, प्रश्नात काय विचारलंय? एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणाची बेरीज जर 2795 इतकी आहे आणि सरासरी ही किती दिलेली आहे तुम्हाला? 65 दिलेली आहे. तर त्या वर्गात किती मुले असतील? तर आपण एकदा फॉर्म्युलाची परत आठवण करून घेऊ. फॉर्म्युला काय होता आपल्यासाठी? ऍव्हरेज इज इक्वल्स टू सम ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे दिलेल्या संख्यांची बेरीज डिवाइड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे किती आहेत. आणि आपल्याला किती आहेत हेच तर विचारतायत, म्हणजे आपल्याला हे शोधायचं आहे. बरं, एकच तर फॉर्म्युला आहे, ह्या पूर्ण चॅप्टर मध्ये एकच फॉर्म्युला आहे. तर नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे किती आहेत ते शोधायचं. तर नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इथून इथे आणणार आणि ऍव्हरेज खाली जाणार, म्हणजे काय उरेल? सम भागिले ऍव्हरेज. तर मला सांगा, सम म्हणजे बेरीज. बेरीज किती देऊन ठेवली आपल्याला? 2795. 2795 ही तुम्हाला सम देऊन ठेवली आहे आणि नंबर ऍव्हरेज देऊन ठेवलाय किती? सरासरी किती देऊन ठेवली आहे? 65 डिवाइड बाय 65 करायचं. चला भागायला सुरुवात करूया. मोठे पाडे येत नसतील तर वेळ न घालवता छोट्या पाड्यांनी भागा, पण भागायला लगेच सुरुवात करायची. गणित सोडवत असताना कधीही जास्त वेळ घ्यायचा नाही. मध्ये हॉल्ट आला की निगेटिव्हिटी घुसली आणि निगेटिव्हिटी घुसली की आपल्याला ते गणित सोडवता येणार नाही हा समज नक्की तयार होऊन जातो. त्यामुळे वेळ वाया न घालवता डायरेक्ट भागायला सुरुवात करा. 5 एक 5 आणि उरलं काय? 5 त्रिक 15. बरं, इथे 5 5 25 2 उरलेत. 5 5 25 4 उरलेत. 5 9 45. बरं, चला 13 ने भागूया. 13 चौक 52. बरोबर, 13 चौक 52. 52 म्हणजे किती उरले आपल्याकडे आता? 3 आणि 13 त्रिक 39 म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं 43. तर त्या वर्गात किती मुले होती? 43 मुले होती. लक्षात आलं असेल. जर आलं नसेल तर परत एकदा थोडा व्हिडिओ रिवाइंड करा, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. सध्या पुढच्या प्रश्नाकडे वळतोय. पुढचा प्रश्न परत एकदा बघा. जर 15 7 16 8 आणि के यांची सरासरी 13 येत असेल तर के ची व्हॅल्यू काय? बरं, आपल्याकडे हे एवढे नंबर दिलेत, त्यातला एक माहित नाही आपल्याला काय. मग आपण लिहून घेऊ. 15 अधिक 7 अधिक 16 अधिक 8 आणि अधिक के. बरं, काय केलंय मी माहिती ना तुम्हाला? सम ऑफ ऑब्झर्वेशन लिहिलंय. ऍव्हरेजचा फॉर्म्युला काय सांगतो? ऍव्हरेज म्हणजे सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवाइड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. तर मी त्यांची सम म्हणजे बेरीज केली आणि नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती दिसत आहेत? मोजा बरं. 1 2 3 4 5. तर मला खाली 5 ने भागायचंय. बरं, भागल्यावर काय मिळणार आहे? सरासरी मिळणार आहे, जी देऊन ठेवली आहे. किती दिली आहे? 13. तर ही 13 इथे आपण लिहिणार. बरं, बेरीज करूया पट्टापट आणि सांगा मला की काय करता येईल. 15 आणि 7 किती होतात? 22. 22 आणि 8 किती झाले? 30. 30 आणि 16 किती झालेत? 46 आणि अधिक के होता आणि हा 5 भागिलेच आहे. तिकडे जाताना काय होणार आहे? गुणाकार. 13 पंच किती होतात? 65. हे 65 इथे लिहू. के इज इक्वल्स टू काय येणार आहे? 65 वजा 46 म्हणजे उत्तर काय मिळतंय बघा आपल्याला? 19. के ची व्हॅल्यू काय मिळाली? 19. तर आहे का ऑप्शन मध्ये आपल्याकडे? हो, ऑप्शन 4 मध्ये ते आपल्याला 19 म्हणून दिसत आहे. बघा, परत एकदा फॉर्म्युलाच वापरतोय. फॉर्म्युला व्यतिरिक्त ह्या टॉपिक मध्ये काही नाही. हा, प्रश्नांचे स्वरूप खूप वेगवेगळे असतात. फॉर्म्युला बदलणार नाही, पण स्वरूप नक्की बदलतील. मग प्रत्येकाचं स्वरूप काय असतं, कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे. वेगवेगळे प्रश्न दिसतील, त्यांचे लॉजिक्स कळतील आणि आपल्या हाताखालनं ते एक्झाम्पल जाणं गरजेचं आहे. त्यामुळे फक्त बघू नका, सोडवायचाही प्रयत्न करा. कारण की फक्त बघणारे बघतच राहतात आणि सोडवणारे पुढे निघून जातात. हा माझा आजवरचा अनुभव. पुढच्या एक्झाम्पल मध्ये बघा. ए बी सी डी ई हे 5 क्रमाने येणारे विषम अंक आहेत. बरं, हे विषम अंक आहेत. बरं, मला सांगा विषम म्हणजे काय? विषम अंक. विषम म्हणजे काय? विषम म्हणजे 1 3 5 7 असे नंबर ज्यांना 2ने भागता येत नाही. बरं, तुम्हाला एक लक्षात आलं का? जर आपण हे विषम बोलतोय तर यांच्यामध्ये गॅप कितीचा असतो रे? हे लागोपाठ येणारे विषम आहेत, म्हणजे यांच्यामध्ये कितीचा गॅप असतो? 2-2चा. जर सम असतील तर समन मध्ये सुद्धा 2-2चा गॅप असतो. जसं हे बघा, समसंख्या जर बघितल्या तर 2 4 6 8 यांना आपण समसंख्या म्हणतो.
ज्यांना दोनाने भागता येतं. तर या समसंख्या आहेत. इथे गॅप बघा बरं, इथे कितीचा गॅप आहे? दोनाचा. इथे पण कितीचा गॅप आहे? दोनाचा. इथे पण कितीचा गॅप आहे? दोनाचा. म्हणजे एकंदरीत एक छोटी गोष्ट लक्षात येते की जर ती संख्या सम असेल किंवा विषम असेल तरी दोघी केसमध्ये तुम्हाला त्यांच्यामध्ये गॅप सारखाच मिळणार आहे. म्हणजे गॅप 2-2चा असतो. बरं, मग असं समजूया की मला एकही संख्या माहित नाही. 3 संख्या आहेत, फक्त 3 संख्या. मी प्रश्न व्यतिरिक्त बोलतोय. 3 संख्या आहेत. 3 संख्यांमध्ये ज्या 3 संख्या आहेत त्या विषम संख्या आहेत. पहिली संख्या काय माहित नाही, तिला काय म्हणायचं? एक्स. मग पुढची संख्या काय असेल? आपल्याला माहित आहे गॅप 2चा असतो ना, म्हणजे पुढची संख्या 2ने मोठी असेल. बरं, त्याच्या पुढची किती असेल? त्याच्या पुढची अजून 2ने मोठी असेल. त्याच्या पुढची किती असेल? त्याच्या पुढची अजून 2ने मोठी असेल. म्हणजे जर 3 संख्यांबद्दलच बोललोय तर 3 संख्यांबद्दल हे झालं. म्हणजे आपण म्हणू शकतो पहिली संख्या ही, दुसरी ही, तिसरी ही, आणि नंतर जे काही समीकरण बनणार आहे त्याच्यात ज्या काही व्हॅल्यूज दिल्या आहेत त्या आपण जर तिथे व्यवस्थित टाकल्या तर आपल्याला उत्तर सुद्धा मिळणार आहे. फक्त आपली कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. बरं, सध्या तरी माझ्याकडे ए बी सी डी ई हे काय आहेत? 5 क्रमाने येणाऱ्या विषम संख्या आहेत. बरं, या 5 क्रमाने येणाऱ्या विषम संख्या आहेत. क्रमाने येणाऱ्या म्हणजे काय? कॉन्झिक्युटिव्ह. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे काय? लागोपाठ येणाऱ्या. आणि लेक्चरची सुरुवात आपण ह्याच लागोपाठ संख्यांच्या कन्सेप्ट पासून केली होती. काय होती ती कन्सेप्ट आठवतंय? जर लागोपाठ येणाऱ्या संख्या असतील तर त्यांचा मधला नंबर म्हणजेच काय असतो? त्यांचा ऍव्हरेज. तर खूप वेळ वाया घालवायची इच्छा नाही माझी, त्यामुळे एकदम सस्पेन्स न ठेवता उत्तर देतो की एक्झॅक्ट मधली संख्या. मधली संख्या म्हणजे काय? जिच्याने डावीकडची साईड म्हणजे लेफ्ट साईड आणि RHS उजव्या साईड ह्या दोघही इक्वल समप्रमाणात वाटल्या जातील, याला आपण काय म्हणतो? मधली संख्या. आणि ही मधली संख्या आपल्याला काय मिळाली? C. आणि हाच काय असेल तिचा ऍव्हरेज, म्हणजे हाच त्याची सरासरी म्हणा. सरासरी काय असणार आहे? C. ओके, व्यवस्थित लक्षात आलंय? तर गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की जर त्या क्रमवार येणाऱ्या संख्या असतील, क्रमवार म्हणा, लागोपाठ म्हणा, तर त्यांचा मधला नंबरच काय असतो? त्यांचा ऍव्हरेज असतो. पुढच्या गणिताकडे वळूया. 5 निकालांची सरासरी 46 गुण आहे. बरं, 5 आपल्याकडे निकाल आहेत, त्यांची सरासरी किती देऊन ठेवली आहे? 46. आणि पहिल्या 4 निकालांची 45 गुण आहे. तर पहिल्या 4 त्यांच्यातलेच, म्हणजे आपल्याकडे A, B, C, D आणि E असे वेगवेगळे काय समजू आपण? निकाल. ह्या निकालांची म्हणजे ह्या सगळ्यांची बेरीज, हा ना. खरं तर सरासरी दिली आहे, पण तुम्हाला माहितच आहे जर सरासरी दिलेली असेल तर बेरीज शोधता येते. फॉर्म्युला परत तोच, ऍव्हरेज सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवाइड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. आणि आपल्याला बेरीज शोधायची म्हणजे काय शोधायचंय? सम. सम शोधण्यासाठी नंबरला इकडे काढून द्यायचं आणि नंबर तिकडे भागिलेसाठी होता, म्हणजे इकडे येताना गुणिलेसाठी असणार आहे. म्हणजे सम कशी शोधतात? ऍव्हरेज इंटू नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. तर मी सम शोधायला निघालोय तर मला 2 गोष्टींची गरज आहे ना. कोणत्या? ऍव्हरेज आणि नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. ऍव्हरेज किती देऊन ठेवलाय? ह्या 5 निकालांचा ऍव्हरेज दिलाय 46 आणि नंबर ऑफ ऑब्झर्वेशन सांगितलं ना किती येतंय? 5. म्हणजे गुणिले 5 करायचंय. बरं, गुणिले 5 केल्यानंतर 6 पंच 30, 3 अचाला गेलेत, 5 चोक 20, 20 आणि 3 23. म्हणजे आपल्याला ह्या सगळ्यांची बेरीज किती मिळाली? 230. असंच आपल्याला पुढे पण करायचंय आणि पहिल्या 4 निकालांची म्हणजे कोणाची? A अधिक B अधिक C अधिक D यांची सरासरी दिली आहे, म्हणजे मी यांची बेरीज पण शोधू शकतो. तर सरासरी किती दिली आहे? 45. आणि यावेळी मी ह्या 45ला कशाने गुणणार आहे? गुणिले 4. 4ने गुणणार आहे, कारण की माझ्याकडे ऑब्झर्वेशन किती होते? 4. 4 पंच 20, 2 अच्चाला, 4 चौक 16 आणि 2 18. म्हणजे याच्यावरनं आपल्याला ह्या सगळ्यांची बेरीज कळाली. बरं, हे लक्षात येतंय का? इथे तुम्हाला A अधिक B अधिक C अधिक D ची बेरीज मिळाली आहे आणि इथे आपण A अधिक B अधिक C अधिक D ची बेरीज मिळवली आहे. आता जर मी ह्या दोघही समीकरणांची वजाबाकी केली तर काय होणार? वजाबाकी केल्यामुळे जे A, B, C आणि D जे दोघांमध्ये कॉमन आहे ते निघून जाणार आणि वजाबाकी केल्यानंतर इथे पण तर वजाबाकी होणार आहे. इथे वजाबाकी किती येणार आहे यांची? 50. म्हणजे मला इथे वजाबाकी 50 मिळाली. जी व्हॅल्यू आहे कसली? E ची. कारण की ज्यावेळी वजाबाकी केली त्यावेळेस जे कॉमन होतं ते तर निघूनच गेलं, मग एकच संख्या उरली. कोण उरली? E. आणि आपल्याला इकडे वजाबाकीचं उत्तर काय मिळालं? 50. म्हणजे E माझ्यासाठी काय असणार आहे? 50 आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर 5व्या विषयात त्याला किती गुण मिळाले होते? तर 5व्या विषयात त्याला 50 गुण मिळाले होते. हे आपण सहजतेने सोडवू शकतो. येतंय लक्षात?
पुढच्या क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन थोडे थोडे अवघड होत जातील, त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून बघणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीकडे बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही बघितलंच असेल, स्टार्टिंगला जे सांगितलं ते गणितात कुठेतरी कामाला आलं. म्हणजे आधी जे सांगतो ते पुढे गणितात कामाला येतच आणि त्याच पद्धतीने तो पॅटर्न असतो. तर पुढच्या गणिताकडे वळूया. एका वर्गात 20 विद्यार्थी आहेत. त्यांची सरासरी उंची किती देऊन ठेवली आहे? 105 सेंटीमीटर आहे. तर 120 सेंटीमीटर सरासरी उंची असलेल्या आणखी 10 विद्यार्थ्यांना जर तिथे ऍड केलं गेलं, प्रवेश घेतला, आता वर्गातील विद्यार्थ्यांची सरासरी उंची काय असं विचारतायत. बरं, सोपंच आहे, कारण की मला सुरुवातीच्या 20 विद्यार्थ्यांची सरासरी माहित आहे. म्हणजे 20 गुणिले जर मी ती सरासरी म्हणजे 105 केलं तर काय मिळणार आहे तुम्ही सांगा मला? येस, सम मिळणार आहे. सम म्हणजे बेरीज मिळणार आहे त्यांची. त्या व्यतिरिक्त जर अजून 10 लोक ऍड होत आहेत म्हणजे मला परत एकदा सम मिळू शकते, कारण की 10 लोक आणि त्यांची पण सरासरी दिली आहे किती? 120. म्हणजे आधीचे 20 लोक गुणिले त्यांची सरासरी म्हणजे आधीच्या 20 लोकांची बेरीज आणि ही नंतरच्या 10 लोकांची बेरीज म्हणजे ही एकंदरीत 30 लोकांची बेरीज. बरोबर की नाही? म्हणजे हे 20 आणि हे 10. मी काय केलंय? इथे फॉर्म्युला वापरलाय. परत तोच फॉर्म्युला, ऍव्हरेज म्हणजे सम ऑफ ऑब्झर्वेशन, आणि इथे आपण काय शोधलंय? सम. सम म्हणजे बेरीज आणि ती एकंदरीत सगळ्यांचीच. आणि खाली नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आणि इथे काय लिहिलंय की टोटल किती ऑब्झर्वेशन होते? टोटल 30 ऑब्झर्वेशन होते. चला गुणूया पटकन, म्हणजे आपल्याला उत्तर मिळतंय की नाही याची शाश्वती मिळेल. तर काय करायचंय? 20 ने गुणायचंय. सो 5 2 10, 2 आणि 1 0. इथे 2100 आलेत आणि इथे आलेत 1200 भागिले काय करायचंय? 30. या दोघांची परत बेरीज करणार. 0 0 2 1 3 आणि हे 3 आणि खाली काय करायचं होतं? 30. म्हणजे 0 0 कॅन्सल झाले. 3 ने भाग दिला तर 3 1 3, 3 1 3 आणि 0. म्हणजे मला ही जी मिळाली ती आहे एकंदरीत सगळ्यांची सरासरी. आता वर्गात विद्यार्थ्यांची सरासरी काय असेल? म्हणजे ते एकूण विद्यार्थ्यांची सरासरी विचारत होते हे नक्की. म्हणून एकूण विद्यार्थ्यांची सरासरी, आणि आपण इथे 30 लोकांचं शोधलंय म्हणजे एकूण लोकांचं शोधलंय. तर एकूण लोकांची सरासरी किती आली? 110. ऑप्शन मध्ये दिसतंय? हो, ऑप्शन सेकंड मध्ये तुम्हाला हे दिसतंय. त्यामुळे हे उत्तर एकदम करेक्ट आहे. तर लक्षात आलं असेल तुम्हाला की आपण कशा पद्धतीने ह्या एक्झाम्पलला डील केलं. पुढच्या एक्झाम्पलकडे वळूया. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे व तिसरीच्या तिप्पट आहे. बरं, मग आपल्याकडे पहिली संख्या, दुसरी संख्या आणि तिसरी संख्या तिघही नाही आहेत, काहीतरी म्हणावं लागेल ना, म्हणून ए, बी आणि सी म्हटलंय. तर जी पहिली संख्या आहे ती काय म्हणतात? पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे. दुसरी संख्या काय आहे ते माहित नाही आपल्याला. दुसरी संख्येला काय म्हणू आपण? एक्स. तर पहिली संख्या काय होती? दुप्पट होती. कोणाच्या? दुसरीच्या. म्हणून मी दुसरीलाच काय म्हटलं? एक्स. मग पहिली संख्या काय झाली माझी? 2x. कारण की त्यांनी सांगून ठेवलंय की पहिली संख्या ही दुसरीच्या दुप्पट आहे. दुसरी एक्स आहे तर दुप्पट असली पाहिजे पहिली संख्या. हे झालं. व तिसरीच्या तिप्पट आहे. पण कोण? व नंतर जे काही वापरलं जातं ते वाक्याच्या सुरुवातीला कनेक्ट केलेलं असतं. तर पहिली संख्या ही तिसरीच्या तिप्पट आहे. बरं, पहिली संख्या काय होती माझी? 2x होती. पहिली संख्या 2x होती. ही तिसरीच्या म्हणजे सी च्या काय आहे? 3 पट आहे. म्हणजे गुणिले 3 आहे. म्हणजे ही जी पहिली संख्या आहे ही तिसऱ्या संख्येच्या 3 पट. पट म्हणजे काय? गुणाकार. हे लक्षात ठेवा. मग मला सी पण मिळाला ना रे. काय मिळाला? 2x भागिले 3. म्हणजे मी सी च्या ऐवजी काय टाकणार आहे आता? 2x भागिले 3. अशा पद्धतीने मला ए, बी आणि सी तिघही कळाले. बरं, पुढे काय सांगतायत? तिन्ही संख्यांची सरासरी. बरं, सरासरी म्हणजे काय असते? सरासरी म्हणजे ऍव्हरेज. ऍव्हरेज कसं शोधतात? या सगळ्यांची बेरीज भागिले किती नंबर होते? भागिले 3. 3 नंबर होते. या सगळ्यांची बेरीज किती येते? 2x आणि x किती झाले? 3x. 2x आणि x 3x अधिक 2x भागिले 3 आणि याला परत भागिले 3 केलं की तुम्हाला त्यांची सरासरी मिळणार आहे. कारण की आपण वरती काय लिहिलं? सम ऑफ ऑब्झर्वेशन. खाली काय लिहिलं? नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. म्हणजे आपण काय शोधला? ऍव्हरेज. तर वरती सम आहे, खाली नंबर आहे आणि ऍव्हरेज देऊन ठेवलाय. सरासरी किती देऊन ठेवली आहे? 44. पहिले ह्या 3ला इथून काढा म्हणजे काय होईल? बरं, आणि दोन गोष्टी आपण एकत्र करूया. हा 3 त्रिक 9 असा गुणाकार होत असतो. लक्षात ठेवायचं नेहमी. ठीक आहे, ज्यांना माहित नाही त्यांनी आता लक्षात ठेवा. हे नेहमी असंच होणार. गणितात काही नियम आहेत जे आपल्याला पाळावेच लागणार आहेत. 3 त्रिक 9, 9 आणि 2 किती झालेत? 11x भागिले हा 3 जसला तसा लिहितो. हा वाला 3. आणि हा 3 तर आपलं ठरलंय तिकडे द्यायचं आपल्याला. 44 गुणिले 3 करत नका बसू, कारण की 11 ने इकडे सहजच भाग जातो.
आणि 4 त्रिक 12 आणि हा 12 त्रिक 36. म्हणजे एक्सचं उत्तर काय मिळणार आहे? 36. येते लक्षात? काय केलं होतं आपण? हे बघा, हा डिवाइडचा 3 हा इथला आहे बरं, हा इथे जो लिहिलाय. 3 त्रिक 9, 9 आणि 2 11, 11 भागिले 3. म्हणजे मी ह्या वरच्याचं उत्तर 11 भागिले 3 म्हणून लिहिलं. आणि खालचा जो 3 होता तो साईड चेंज करून तिकडे गेला, तर गुणिले 3 तसं लिहिलं. म्हणजे एक्सची किंमत काय मिळाली आपल्याला? 36. तर एक्सची किंमत आहे 36. आणि आता ही एक्सची किंमत आपल्याला कुठे टाकायची आहे? तर त्यांनी विचारलं पहिली संख्या काढा. तर एक्सची संख्या म्हणजे एक्सची जी व्हॅल्यू आली आहे ती आपल्याला पहिल्या संख्येत म्हणजे ए मध्ये टाकायची आहे. आणि ए काय होता? 36च्या दुप्पट होता, म्हणजे एक्सच्या दुप्पट होता. म्हणजे 36 जुने किती होतील? 72. आपल्या प्रश्नाचं उत्तर पहिल्याच ऑप्शन मध्ये आहे. व्यवस्थित लक्षात आलंय? बघून घ्या. आपण सुरुवातीपासून फक्त एकच फॉर्म्युला वापरतोय, इथे वेगवेगळे फॉर्म्युलाजच नाही. तरी सुद्धा ऍव्हरेज सारखा सिंपल टॉपिक विद्यार्थ्यांना का अवघड जातो हेच आजवर मला कळालं नाही. मे बी याचे कारण शोधायचा प्रयत्न केला आहे. तुमचा लॅक ऑफ कॉन्फिडन्स. आणि लॅक ऑफ कॉन्फिडन्स का झाला? कारण की तुम्ही वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्नच नाही केला. तुम्ही फक्त असं जसं बघताय आता व्हिडिओज, असे व्हिडिओ भरपूर बघितले तुम्ही. कोणीही आलं, कितीही छान शिकवलं, पण जोपर्यंत तुम्ही सराव करत नाही तोपर्यंत त्याचा फायदा होत नाही. ही गोष्ट नक्की डोक्यात घालून घ्या, त्याशिवाय तुम्हाला फायदा होणारच नाही. तर फायदा करून घ्यायचा असेल तर प्रॅक्टिस, सराव हा केलाच पाहिजे. पुढचा प्रश्न व्हिडिओ पॉज करून सोडवण्याचा पहिले प्रयत्न करा, त्यानंतर माझा व्हिडिओ बघा. म्हणजे तुम्हाला पटकन तुम्हाला उत्तर मिळालं तर तो आत्मविश्वास वाढवायला थोडीशी मदत होईल. तर प्रश्न काय? एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे. मग आपण शिकलोय 40 विद्यार्थी, त्यांची सरासरी दिली आहे, म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आणि ऍव्हरेज या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला काय मिळतं? सम. सम म्हणजे काय मिळते? बेरीज. बेरीज तर इथेच मिळून जाईल. तर ते काय म्हणतायत? जर शिक्षकाचे वय विद्यार्थ्यांच्या वयात मिळवले, म्हणजे आता शिक्षकाचं वय मिळवायचंय. बरं, शिक्षकाचं वय काय ते माहित नाही, काय म्हणायचं? एक्स. बर, मग आता आपण एक्स म्हणजे एका शिक्षकाला त्याच्यात ऍड केलं, शिक्षकाच्या वयाला. एक्स काय म्हटलंय मी? शिक्षकाचे वय. तर मिळवले तर सरासरी 11 येत आहे. बरं, सरासरी म्हणजे काय? सम ऑफ ऑब्झर्वेशन. आता हे आधीचं होतं, अधिक त्याच्यात शिक्षक आला, म्हणजे आता टोटल लोक किती झालेत? आधी किती लोक विद्यार्थी होते? 40, आणि त्याच्यात शिक्षक आलेत म्हणजे 41 लोक झालेत. 41 ने भागायचं. सम ऑफ ऑब्जर्वेशन, नंबर ऑफ ऑब्जर्वेशन इज इक्वल्स टू नया एवरेज, और नया एवरेज क्या मिला है? 11. सो इंटू तिथे इकडे 11 आहे. बरं, आता इथे काय करायचं? यांचा गुणाकार होणार, म्हणजे काय होणार? 400 अधिक एक्स, आणि हा तिकडे 41 गुणाकाराला जाणार, म्हणजे 1, 5 आणि 4, 451 हे उत्तर मिळेल. आणि हा 400 पण मला तिकडे न्यायचा आहे, तर हा इकडे बेरजेसाठी आहे, तिकडे जाताना वजाबाकीसाठी जाईल. 451 मधून 400 वजा केले की उत्तर मिळतं 51. म्हणजे तिथे उपस्थित असलेल्या शिक्षकाचे वय 51 वर्ष होते. एवढं सोपं आहे आणि खूप कॉमन प्रश्न आहे हा. बघा, 3च ओळीत संपला. याच्यापेक्षा पण भारी शिकवता येतं खरं तर, पण हे की त्याला कन्सेप्ट खूप डीप लागतात, है ना. सध्या तरी तुम्ही हे 3 ओळींचं उदाहरण जरी सोडवलं तरी आनंदाची गोष्ट. मला हे सगळं छान कळालं असेलच. तर याचा फक्त सराव करायची गरज आहे. सगळ्या एक्झाम मध्ये, मोस्ट ऑफ दी सगळ्या एक्झाम मध्ये, पोलीस भरती असो, IBPS असो, बँकिंग असो, क्लेरिकल, कुठलीही रिक्रुटमेंट, हा कॉमन प्रश्न आहे. गेल्या आम्ही 13 वर्षापासून शिकवतो. मी 13 वर्षापासून हे प्रश्न कित्येकदा बघितलेत, खूप साऱ्या एक्झामिनेशन्स मध्ये. त्यामुळे हा प्रश्न नक्की कंपल्सरी पार्ट म्हणून कराच आणि थोडी प्रॅक्टिसही करा. तर बघा, आता हा तसाच आहे, पण थोडस बदल घडलाय. माझे जे प्रश्न असतात त्या प्रश्नांमध्ये मी नेहमी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एकच प्रश्न 4 वेळा शिकवायचा, 4 वेगवेगळ्या स्वरूपात दाखवायचा, हे काय मला जमत नाही. हा, पण प्रॅक्टिससाठी ते तुम्हाला नक्की करावं लागणार आहे. पण त्याच्याने फक्त व्हिडिओचा टाइम वाढेल माझा, म्हणून मला व्हिडिओचा टाइम वाढवायचा नाही. मला तुम्हाला हे सगळं वेगवेगळे एक्झाम्पल वेगवेगळ्या स्वरूपात दाखवायचे आहेत आणि त्याला कसं डील करता येईल हे तुम्हाला दाखवायचं आहे. बाकी तुम्ही हुशारच आहात. हा प्रश्न स्क्रीनशॉट घेतला, गुगलवर टाकला, असे 10 क्वेश्चन अजून समोर येतील. त्या 10 प्रश्नांची प्रॅक्टिस केली तर ती कन्सेप्ट आणि तो टॉपिक म्हणजे तो पर्टिक्युलर पॅटर्न तुमचा पक्का होईल. एवढं नक्की करा. पुढचा प्रश्न, एका वर्गातील 60 मुलांच्या वयाची सरासरी 11 वर्ष आहे. एका वर्गात 60 मुलं होते, त्यांची सरासरी 11 आहे. आतापर्यंत तुम्हाला कळालं असेल मी काय लिहितोय. आणि 11 वर्ष 5 महिने होते. बरं, 11 वर्ष आणि 5 महिने कसं लिहितात? बरं, हे वर्ष म्हणून याला काय नाही करायचं, पण यालाही वर्षात घ्या, कारण की आपण पूर्ण वर्ष
म्हणूनच कॅल्क्युलेट करतो. नाही तर सगळ्यांना महिने म्हणून घ्या. पण इथे काय वर्षांमध्ये उत्तर दिलंय की नाही, मग आपल्याला हे वर्षच घेणं. मग हे जे 5 महिने आहेत त्याला भागिले 12 करायचं. का बरं 12 करायचं? कारण की मला एका वर्षात किती महिने असतात? 12. म्हणून तिथे 5ला भागिले काय करावं लागलं? 12. मग करा हे 12 गुणिले 11. 12 गुणिले 11 किती येतात? 132 अधिक 5 है ना, यांचा दोघांचा गुणाकार अधिक 5 आणि खाली 12 जसला तसा. मग 137 भागिले 12 असं तिथे आपल्याला मिळेल. बर, मग आता आपण लिहिताना इथे तेच लिहिणार. काय लिहिणार? 137 भागिले 12. ओके, वर्षात लिहायचं होतं पूर्ण. तर 60 गुणिले 137 भागिले 12. शिक्षकासह जर सरासरी काढली तेव्हा 12 वर्ष आली. बरं, म्हणजे ही सरासरी जी विद्यार्थ्यांची होती, म्हणजे इथे फक्त कोण आहे? विद्यार्थी आहे, स्टुडंट्स आहेत. बरोबर. आता स्टुडंट सोबत कोण आलंय? टीचर पण आलेत. सो जर स्टुडंट सोबत टीचर आलेत तर 61 लोक झालेत ना, कारण की विद्यार्थी 60 होते, टीचर आलेत म्हणजे टीचरला काउंट करावं लागेल. तर टीचर किती आहे? 1. तर 61 विद्यार्थी झालेत आणि 61 गुणिले काय करायचंय? 12. म्हणजे ह्या दोन गोष्टी सोडवायच्या. इथे फक्त स्टुडंट आहे, इथे स्टुडंट अधिक टीचर दोघंही आहेत. बरं, करूया. 12 पंच 60, 5 गुणायचं. 7 5 35, 3 गेले हातच्याला, 3 5 65 आणि 68 68. ओके, सो 685 ही स्टुडंटची बेरीज मिळाली. म्हणजे त्यांच्या वयाची टोटल किती आहे? 685. आणि ज्यावेळी शिक्षक तिथे आले त्यावेळी तो ऍव्हरेज 12 झाला होता. म्हणजे 12 गुणायचं. 12 1 12, एकाच्याला गेले 12 72 आणि 1 73. म्हणजे आपल्याला 732 ही विद्यार्थी अधिक शिक्षक यांची बेरीज मिळाली. मग विद्यार्थी अधिक शिक्षक यांच्यामधून विद्यार्थी जरच काढून टाकले तर मला कोण मिळणार आहे? टीचर मिळणार आहे. म्हणजे आपल्याला शोधायचं त्याच ना, हो, शिक्षकाचेच वय शोधायचे. म्हणजे आपल्याला 732 भागिले वजा 685 करायचंय. म्हणजे उत्तर काय मिळेल? इथे 7, इथे 4, म्हणजे शिक्षकाचे वय किती मिळेल? 47. ओके, 47. तर वय मिळणार आहे आपल्याला 47. अशा पद्धतीने प्रश्न कुठलाही येऊ द्या, कन्सेप्ट तीच आहे आणि गोष्टी त्याच वापरायच्या. असं आपलं वापरून झालंय. फक्त हे स्वरूप वेगळं होतं म्हणून थोडं वेगळं वाटलं असेल. तर वेगळं वाटण्यात काही नवीन नाहीये, पण येतच नाही हे असं व्हायला नको. वेगळं वाटू द्या, त्याच्यात प्रयत्न चालू ठेवा, म्हणजे उत्तरही हमखास मिळतील. बरं, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 3 संख्यांची सरासरी 60 आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 6 मोठी आहे, परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा 12 लहान आहे. कोण? दुसरी संख्या. ज्याच्यावर सगळ्यात जास्त लोक डिपेंड असतात, म्हणजे बाकी संख्या ज्या संख्येवर डिपेंड आहे ती दुसरी संख्या ए, बी आणि सी म्हणूया. ज्याच्यावर सगळ्यात जास्त डिपेंडन्सी आहे है ना, म्हणजे दुसऱ्या संख्येबद्दलच बोललं गेलं. दुसरी संख्या ही पहिल्या संख्येपेक्षा 6 मोठी आहे आणि परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा 12 लहान आहे. कोण? परंतु म्हणजे कोण? तीच दुसरी संख्या. म्हणजे दुसरी संख्या जास्त महत्वाची आहे. तर दुसऱ्या संख्येला आपण एक्स म्हटलं तर पहिल्या संख्येबद्दल काय बोललंय? पहिली संख्या 6 मोठी आहे, म्हणजे ही 6 छोटी होती. तर ए, बी आणि सी. बी काय होतं आपल्यासाठी? एक्स मांडला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की दुसरी संख्या ही पहिल्या संख्येपेक्षा 6 मोठी आहे. म्हणजे पहिली संख्या काय असेल? 6 छोटी. आणि तिसऱ्याचं बरोबर होतं. तिसऱ्याचं काय होतं? परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा 12 लहान आहे, म्हणजे दुसरी संख्या लहान आहे. म्हणजे ही संख्या काय झाली? तर पुढे काय म्हणतायत? परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा. हा, हे झालं. आणि यांची सरासरी दिली आहे. परत तसंच काय करायची? सगळ्यांची बेरीज एक्स आणि यांची बेरीज जरी केली तरी वजाबाकी होणार, कारण की दोघांपैकी एकाचं चिन्ह मायनस आहे आणि चिन्ह मोठ्याचं जातं. डिवाइड बाय काय करायचं? 3 आणि काय लिहायचं? 60. ही त्यांची सरासरी दिली होती. 3x अधिक 6 आणि हे सायंत्रिक 18 180. तर हा 3x आणि हा 6 तिकडे जाताना वजा 6 होणार आहे, म्हणजे 174 आणि 3 भाग देणार आपण. 3 5 15 आणि 3 8 24. यावेळी परफेक्ट उत्तर मिळणार आहे आणि परफेक्ट उत्तर काय? 58. बरं, एक्स म्हणजे 58 आहे आणि आपल्याला दुसरी संख्याच विचारली होती, म्हणजे आपल्याला एक्सच विचारला होता आणि ते मिळालं 58. ठीक आहे. चढत्या क्रमाने 20 अंकांची सरासरी ही 40 दिलेली आहे. बरं, चढत्या क्रमाने म्हणजे काय? एक एक करून मोठा नंबर होत जाणार आणि 20 अंक असणार. त्यांची सरासरी किती दिली आहे? 40. म्हणजे 20 गुणिले 40 केलं तर त्यांची बेरीज मिळेल नाही का? सो 4 दुने 8 आणि हे 800. म्हणजे त्यांची आता आपल्याला काय मिळाली? बेरीज. शेवटच्या 19 अंकांची सरासरी म्हणजे होतेच किती?
शेवटच्या 19 20 अंक होते आणि आता सांगताना शेवटचे 19 अंक सांगतायत म्हणजे 19 गुणिले त्यांची सरासरी 42 दिली आहे. बरोबर, करा गुणाकार. 19 दुणे 38, 3 हातच्याला गेलेत. 19 चोक 76, 76 77 78 79 म्हणजे 79. ठीक आहे. तर आपल्याला इथे 20 संख्यांची सरासरी मिळाली, इथे आपल्याला 19 संख्यांची सरासरी मिळाली आणि त्याच्यावरनं टोटल शोधली आपण. तर पहिला अंक कोणता? पहिला अंक शोधण्यासाठी या दोघांची वजाबाकी करावी लागेल असं वाटत नाही तुम्हाला? कारण की इथे 20 संख्या आहेत आणि इथे 19 आहे. या 20 संख्यांमधनं 19 संख्या मायनस केल्या तर एक संख्या जी उरते ती आपली पहिली संख्या होती उदाहरणानुसार. म्हणजे आपल्याला या दोघांमधला गॅप शोधायचा होता. तर या दोघांमध्ये गॅप कितीचा आहे? 2चा. म्हणजे जी पहिला अंक होता तो काय होता? 2 होता. व्यवस्थित लक्षात आलं असेल तर नक्की पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. पण ज्यांना नाही तर त्यांनी परत एकदा व्हिडिओ बघायला हरकत नाही. क्रिकेटच्या पहिल्या 10 षटकांमध्ये धावांची सरासरी 3.2 होती. षटक म्हणजे आपण सिक्सर नाही, यांना आपण इनिंग्स म्हणूया. 10 इनिंग्स. 10 इनिंग्स मध्ये म्हणजे 10 मॅचेस होत्या असंही समजलं तरी चालेल. 10 मॅचेस होत्या, त्याच्यामध्ये सरासरी किती होती? 3.2 म्हणजे 10 गुणिले 3.2. ओके. तर उरलेल्या 40 षटकांमध्ये आता हे इनिंग्सच आहेत का? षटकांमध्ये थोडं कॉम्प्लिकेटेड वर्ड आहे तो. ठीक आहे, ते तुम्ही जे समजायचं ते समजा, गणित काय चुकणार नाही असंच येणार. षटकांमध्ये म्हणजे मे बी षटकांमध्ये 10 बॉलांमध्ये असेल. ठीक आहे. 10 गुणिले 3.2 म्हणजे काय येणार आहे आपल्याकडे? 32 पॉईंट आणि 0 निघून जातो. पुढे तर उरलेल्या 40 षटकांमध्ये म्हणजे 40 बॉल्समध्ये, इनिंग्समध्ये काय कल्पना नाही मला नक्की, थोडं मराठीमध्ये गडबड होते माझी. 40 गुणिले काय करायचं आपल्याला? तर 40 षटकांमध्ये एवढ्या धावा पूर्ण करण्यासाठी धावांची सरासरी किती असेल? म्हणजे आपल्याला टोटल धावा किती हव्या आहेत? आपल्याला ह्या 282 तर हव्याच होत्या. बरोबर, 282 धावा हव्या होत्या आणि आधीच्या धावा मिळाल्या आहेत आपल्याला. 10 षटकांमध्ये 10 बॉल्समध्ये त्याने 32 रन बनवले होते. तर यांची टोटल सरासरी किती आली आपली? किंवा वजाबाकी करूया ना यांची, कारण की ऑलरेडी 10चं होऊन गेलंय. 40च विचारलंय की बाबा 40 मध्ये आम्हाला एवढं रन्स मिळवायचे. म्हणजे टोटल षटकांमध्ये धावा पूर्ण करण्यासाठी उरलेल्या 40 षटकांमध्ये तर उरलेल्या 40 षटकांमध्ये एवढ्या धावा पूर्ण करण्यासाठी धावांची सरासरी किती? बरं, इथे 0 येत आहे, इथे 5 आणि इथे 2 आणि आपल्याकडे धावा किती उरल्या होत्या? 40. म्हणजे 250 भागिले 40 केलं, 250 भागिले 40 की इथली सरासरी मिळेल आणि आपल्याला ती सरासरीच विचारताय खरं तर. 0 कॅन्सल झालं, 4ने भागायला सुरुवात करा. 4 सक 24, 1 उरला, 4 दुणे 8 आणि 4 पंच 20 म्हणजे उत्तर काय मिळेल? 6.25. ठीक आहे. एकदा व्यवस्थित बघून घ्या. तसं उत्तर चुकणार तर नाहीच, फक्त एवढंच आहे की मराठीमध्ये थोडंसं वाचनाला गडबड होते, कारण की षटकांमध्ये वगैरे वगैरे हे थोडे टिपिकल मराठी एकदम प्रॉपर शब्द येतात. तसं मी मराठीच आहे. प्रश्न हा आहे की आता लहानपणापासून जसं इंग्लिशमध्ये शिक्षण झाल्यामुळे ह्या शब्दांची ओळख किंवा यांना पटकन गणितात बसवायला कुठेतरी अडचण येऊ शकते. तेवढी गोष्ट जर तुम्ही कन्सिडर केली तर उत्तर काय चुकणार नाहीये. ते व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्या. बाकी मराठीमध्ये एकदम क्लिअर बोलताना जर काही गडबड झाली असेल तर ते काही ग्राह्य धरू नका. ते काय मॅटर करत नाही. लँग्वेज बॅरियर नाहीच आहे आपल्याकडे. महत्वाचं आहे गणित आणि गणित बरोबर असणं गरजेचं आहे. तर जर ए आणि बी या दोन संख्यांची सरासरी म्हणजे मध्य 20 दिलाय, तर आता ह्या कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहेत की नाही माहित. ए आणि बी हे दोन नंबर आहेत. बी आणि सी ची सरासरी दिली आहे, सी आणि ए ची पण सरासरी दिली आहे. तर ए ची किंमत काय असं विचारतात. बरं, म्हणजे आपल्याला ए आणि बी ची बेरीज नक्की शोधता येईल. काय शोधता येईल? ए आणि बी ची सरासरी काय दिली होती? 20. 20 गुणिले 2 केलं की त्याची बेरीज मिळेल, म्हणजे किती मिळेल? 40. बरं, तशाच प्रमाणे बी आणि सी ची पण सरासरी दिली आहे, म्हणजे बी अधिक सी आणि ते 19 दिलंय. 19 दुणे लगेच करतो 38, म्हणजे त्यांची बेरीज मिळेल. आणि सी आणि ए चं पण असंच दिलंय. सी आणि ए चं काय दिलंय आपल्याला? सी आणि ए चं सरासरी 21 येतं. 21 दुणे किती होतात? 42. म्हणजे असं आपल्याला पहिलं, दुसरं आणि तिसरं अशी 3 समीकरणं तर मिळालेत. बरं, या 3 समीकरणांमध्ये आपल्याला ए ची किंमत शोधायची, फक्त ए ला शोधायचं आहे. मग त्यासाठी बी आणि सी नकोय आपल्याला. बरं, इथून बी काढून टाकणं असंच पॉसिबल आहे का? नाही, आपल्याला बी लगेचच नाही काढता येणार. आपण एक काम करूया, ए ला शोधण्यासाठी आपण प्रयत्न एच्या बाजूने करूया. कशा पद्धतीने करणार? जसं फॉर एक्झाम्पल
जर आपण हे दोन समीकरणं घेतलेत आणि ह्या दोन समीकरणांची वजाबाकी केली है ना, वजाबाकी का केली हे करताना कळेलच तुम्हाला. तर सध्या थोडा सस्पेन्स राहू द्या, फक्त बघत राहा की का करतोय आपण हे. बघता बघता बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात. जर मी वजाबाकी केली तर वजाबाकी केल्यामुळे खालच्यांचे चिन्ह बदलतात, हे तुम्हाला नियम माहितच असेल. वरती काय उरलंय ए, खाली काय उरलाय सी. हा पण तो वजा सी आहे कारण की चिन्ह बदललंय त्याचं. आणि या दोघांची वजाबाकी काय आली 2. 38 आणि 2 40. ए आणि सी मिळाला आपल्याला. बरं, आता ह्याला समीकरण 4 म्हटलं तर ह्या 3चा आणि 4चा जर वापर मी केला तर याच्यातनं सी नक्की काढून टाकू शकतो आणि त्याच्यासाठी बेरीज करायची. आता बेरीज पण काय करायची आहे हे पण बघूनच कळेल. ए अधिक सी किती मिळालं माहित होतं आपल्याला 42. आणि आता हे मिळालंय, काय मिळालंय ए वजा सी किती मिळालंय 2. या दोघांची आता मी बेरीज करणार आहे. का बरं बेरीज करायची बघा, कारण की इथे मला तसेच चिन्ह हवे होते ज्याच्याने ते कॅन्सल होतील आणि हा पॉझिटिव्ह आहे हा निगेटिव्ह आहे, म्हणजे चिन्ह बदलायची गरज आहे का? चिन्ह कुठे बदलतात? मायनसचं चिन्ह असल्यावर खालचे चिन्ह बदलतात. त्यामुळे इथे चिन्ह बदलायची गरज नाही. त्यामुळे इथे सी कॅन्सल झाला. ए आणि ए किती आला 2a आणि इक्वल टू हे 48 झालेत. मग ए ची किंमत मिळेल आपल्याला 48 भागिले 2 करून बेचोक 8 सॉरी बेदुणे 4 आणि बेचोक 8. अशा पद्धतीने आपल्याला ए ची किंमत मिळाली, जे आपल्याला तेच शोधायचं होतं. त्याच्यासाठीच आपण पूर्ण हा खटाटोप केला एला शोधण्यासाठी आणि ती किंमत मिळाली 24. अशा पद्धतीने आपण हे प्रश्न सोडवू शकतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 1-2 एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्कला पण देणार आहेच नक्कीच, पण अवघड प्रश्न मी माझ्याकडे ठेवतो. बघा, PSI पूर्वला हा प्रश्न विचारला गेला होता. असंच बऱ्याच एक्झाम्सला विचारला जातो. आता हे पर्टिक्युलर त्या एक्झामचं दिसलं म्हणून टाकलं, पण असेच प्रश्न प्रत्येक एक्झामिनेशन मध्ये असतात. त्यामुळे असं काही समजू नका की त्याच एक्झामला येतो म्हणून. अशा सगळ्या एक्झामला हा प्रश्न येऊ शकतो, प्रत्येक एक्झामला. कारण की सरासरी आणि सरासरी हा प्रत्येक एक्झामचा अविभाज्य घटक आहे, तो येणारच कन्फर्म. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात राहुलची 5 डावातील सरासरी धावसंख्या किती आहे? 5 डाव. हा, याला डावातील म्हणजे याला इनिंग्स म्हणायचं होतं बरं का. मगाशी ते होतं ते बॉल्सच असतील माझ्या मते. तर हे इनिंग्स आहेत. तर 5 इनिंग्स मध्ये त्याने किती रन्स बनवले? सरासरी 97. म्हणजे 5 गुणिले जर 97 केलं तर आपल्याला टोटल मिळणार आहे 5 इनिंग्सची. कोणत्याही डावात त्याची धावसंख्या 82 पेक्षा कमी नाही. म्हणजे यापैकी कुठल्याही धावात 82 पेक्षा त्याने कमी केलं नाही, 82च्या वरतीच करत गेला तो. ओके, तर कुठल्याही एका एक मिनिट, कोणत्याही डावात त्याची धावसंख्या 82 पेक्षा कमी नाही, बरोबर आहे. तर कुठल्याही एका डावात जास्तीत जास्त धावसंख्या किती असू शकते? म्हणजे एका याच्यात जास्तीत जास्त किती रन बनवले असतील बुवा त्याने. ठीक आहे, गुणाकार तर करूया. 7-5 35, 3 गेले तर चला, 9-5 45 आणि 3 48, म्हणजे 485 रन त्याने बनवलेत. आणि त्यांचं म्हणणं आहे की कमीत कमी म्हणजे 82 पेक्षा कमी नाही केलं कुठल्याच इनिंग मध्ये. मग एकच इनिंग अशी होती ज्याच्यात सगळ्यात जास्त केलंय. मग ते सगळ्यात जास्त म्हणजे किती तेवढं शोधायचंय. बरं, आपण असं समजू ना, बाकीच्या उरलेल्या 4 इनिंग्स होत्या ना, प्रत्येक इनिंग मध्ये त्याने 82च केले. प्रत्येक इनिंग मध्ये 82 केले, कारण की 82 पेक्षा कमी नाही, पण 82 तर करू शकतो ना तो कमीत कमी. हा, मग 82 केले म्हणजे 4 दुने 8 आणि 8 चौक 32, 32. सो या दोघांची काय करणार मी? वजाबाकी. म्हणजे ही 5 इनिंग आणि हे बाकीचे 4 इनिंग ज्याच्यामध्ये 82 रन मिळवलेत त्याने. म्हणजे इथे किती होत आहे 7, इथे किती होत आहे 3, 5 आणि इथे किती होत आहे 157. म्हणजे जर त्याने कुठल्याही डावात 82 पेक्षा कमी केले नव्हते, मग आपण असं समजलं की प्रत्येक जे 4 डाव खेळले त्याने आधीचे त्याच्यामध्ये काय केले त्याने 82 रन बनवले. तर सगळ्यात जास्त रन त्याने 157 शेवटच्या 5व्या इनिंगला बनवले होते. म्हणजे उत्तर काय असेल 157. बघा, लॉजिकल क्वेश्चन आहे ना. म्हणजे आता ते तेवढेच रन बनवले का हे काय, आपल्याला इथे फक्त एवढं सांगून ठेवलंय की 82 पेक्षा कमी नको आणि जास्तीत जास्त किती रन बनवले असतील किंवा बनवू शकतो तो, जर आपल्याला ती सरासरी मेंटेन करायची असेल तर असे प्रश्न विचारले जातात. तर हे सगळे व्यवस्थित लक्षात ठेवायचे आणि त्या पद्धतीने सोडवायचे पण. बरं, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 14वा. एक कार मालक प्रति लिटर 7.50, 8, 8.50 या दराने सलग 3 वर्ष पेट्रोल खरेदी करतो. जर तो प्रत्येक वर्षाला 4,000 रुपये खर्च करत असेल तर त्याला सरासरी प्रति लिटर किती रुपये खर्च होता? एकदम सोपा प्रश्न आहे. थोडंसं डोकं लावावं लागेल नक्कीच. याच्यात आहे ना बरेच म्हणजे वेगवेगळे पर्याय निवडून तुमचं उत्तर येणार आहे. पण हा प्रश्न तुम्ही सोडून दाखवायचा, हा होमवर्क म्हणून देतोय. सोपाच प्रश्न आहे, काही खूप अवघड नाहीये. पण याच्यामध्ये ना वेगवेगळे उत्तर मिळतात. प्रत्येकाचं डोकं थोडं वेगवेगळं चालतं. ऑप्शन मध्ये काय मॅच होत नाही.
हा, पण ते मॅच करण्याचा नक्की प्रयत्न करा आणि मला उत्तरही देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला कळेल. बरं, हा तोच आहे प्रश्न, परत डबल झालाय, त्यामुळे हा होमवर्कच दिलेला होता, त्यामुळे मग होमवर्क म्हणून करा. खरं तर अजून 2 प्रश्न आहेत आपल्याकडे. तर PSI पूर्वचा प्रश्न आहे, हेही होमवर्क म्हणून सोडतोय. तर अशा पद्धतीने हे असे वेगवेगळे प्रश्न आपल्याला परीक्षांमध्ये दिसतात, जे थोडंसं माइंड आपलं थोडंसं हादरवून सोडतात, की अरे नक्की चाललंय काय? पण एकच फॉर्म्युला आणि एकाच फॉर्म्युलावर हे सगळे एक्झाम्पल कसे आधारित होते हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे. असेच भरपूर छान-छान व्हिडिओज तुमच्यासाठी रेग्युलरली आणत असतो. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. याचा फायदा तुम्हालाच होणार. बेल आयकॉनला तिथे क्लिकही करा, म्हणजे व्हिडिओ आला की लगेच आपल्याला नोटिफिकेशन पडतं आणि नोटिफिकेशन पडलं की लगेच आपल्याला तो बघून विद्यार्थ्यांमध्ये अपडेट राहता येतं. हा ना, कोणाच्या पुढे जायचं नाहीये, पण अपडेट राहणं फार गरजेचं आहे. तर हे अपडेट राहण्यासाठी हे सगळं करणं गरजेचं आहे. तर सध्यापुरती रजा घेतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट, नवीन छान-छान एक्झाम्पल. सरासरीचा दुसरा भाग पण आणणार आहे. अजून अवघड, अजून वेगळं काहीतरी आणणार आहे. त्याच्यासाठी जे सांगितलं गेलंय ते करा. नोटिफिकेशन बारवर क्लिक केलं की लगेच तो तुम्हाला मिळेलही आणि त्याचा फायदा नक्की तुम्हाला घेता येईल. सध्या रजा घेतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.